पुन्हा मी माझ्या मूळच्या प्रश्नाकडे येतो. मग जर मुंबईची ही अवस्था आहे, मराठी माणसाची ही अवस्था आहे, तर ज्यांना मराठी माणसाचं हित कळतं किंवा ज्यांच्या मनात मराठी माणसाचं हित आहे, पण त्याच्यावरती दोन भाऊ एकत्र काय? अरे पण मराठी माणसाचं हित मी पुन्हा तेच सांगतो की मला मत देणारा तोच मराठी, मला मत न देऊ शकणारा. आता रामदास आठवलेंना अर्धवट म्हणाले, त्यांच्यासोबत आंबेडकरी जनता आहे. ही आंबेडकरी जनता मराठी नाहीये का? मग ती आंबेडकरी जनता अर्धवट आहे का? हा आंबेडकरी जनतेचा अपमान नाहीये का? दलितांचा अपमान नाहीये का? का आमच्यासोबत आले तर ते मराठी असले तरी अर्धवट? म्हणजे हा आंबेडकरी जनतेचा मोठा. मला राज ठाकरेंच्या भाषेबद्दल आक्षेप आहे. भाषेबद्दल नाही, भाषा कधी येते? डोक्यात जे विचार असतात ते बाहेर पडतात भाषेतनं. शिवसेना प्रमुख ज्वलंत बोलतात, पण कधीही त्यांचे विचार हे असा विचार देणारा नेता, मी त्यांचा मुलगा असलो म्हणून तर मला अभिमान आणि प्रेम आहेच, पण एक जेव्हा मी श्रोता म्हणून बघतो असा विचार देणारा नेता माझ्या पाण्यात आजपर्यंत तरी दुसरं कोणी आलेलं नाही. एक अटलजी आहेत, नक्की आहेत, पण प्रत्येक वेळेला बाळासाहेब अद्वा तद्वा नाही बोललेले, त्याच्या मागे एक विचार आहे. मला असं दिसतंय की बाळासाहेब हे अर्थातच तुमचे आराध्य दैवत आहेत आणि ते वडील आहेत, त्याचा तुम्हाला अभिमान आहे. अशा वडिलांनी जर उद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही आणि राजनी एकत्र यायला हवं, काय कराल? मी तुम्हाला सांगतो, मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, हे आहेच, पण माझ्यापेक्षा शिवसेनेवर त्यांचं जास्त प्रेम आहे आणि शिवसेनेचं हित कशात आहे कशात नाही हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. आणि ते जर का कळलं नसतं तर आजची शिवसेना तुम्हालाही दिसली नाही. पण ते असं जर म्हणाले की देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धवने एकत्र यायला पाहिजे, आम्ही एकत्र होतो ना, का नाही शिवसेना सत्तेवर आली? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आज राजनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय, तुमची मतं तो फोडतोय काही नाही. आताच्या निवडणुकीत कळेल ना. बरोबर आहे. मला तुम्ही सांगा ना. मला एक प्रश्न विचारायचा आहे. लोक असं म्हणतात, राजकीय विश्लेषक असं म्हणतात, तुम्ही आणि मनसे एकत्र आले तर तुमची सत्ता येईल महाराष्ट्रावर. गेल्या निवडणुकीचे आकडे बघा. असं आपला संघ हा कागदावरती भारतीय संघ हा मजबूत असतो, पण तिकडे गेल्यावरती दांडी उडते. पण त्यांनी 13 जागा जिंकल्या मनसेने गेल्या वेळेला, बघा ना, आणि 25 जागी सेना भाजप युतीच्या उमेदवारांना त्यांनी पराभूत केलेलं आहे. पण हे सगळं लढत असताना जी कामं आम्ही मुंबईत केलेली आहे ती कामं आम्ही केलेलीच आहेत आणि कोणाच्याही मदतीशिवाय आम्ही ही कामं केलेली आहेत. सगळं बरोबर आहे, पण मी मुंबई ठेवा बाजूला, मी महाराष्ट्र 2014 मी भविष्याचा विचार करतोय. भविष्यामध्ये तुम्ही आणि मनसे युती होण्याची शक्यता आहे का? मला वाटत नाही, जोपर्यंत विचार जुळत नाही. मराठी माणसाबद्दलचे विचार आमचे जुळत नाहीयेत, कारण सीमा भागातल्या मराठी बांधवांबद्दल आम्हाला प्रेम आहे, त्याच्यासाठी शिवसेनेने बलिदान केलेलं आहे, बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलेला आहे. अशा मराठी माणसाला वाऱ्यावर सोडायला शिवसेना तयार नाही, अजिबात तयार नाही. आणि त्या मराठी माणसांना, त्या विचारांना केवळ आपल्याला इकडे मुंबईत त्यांच्या मतांचा उपयोग नाही म्हणून त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मनसेला बरोबर घेणार, गरज लागणार नाही, कारण आता हे पोकळपणा लक्षात आलेलं आहे. ही भूमिका मोठी भूमिका आहे हो. हेच तर तुम्हाला मी परत परत का सांगतोय, सीमा भागातल्या मराठी बांधवांबद्दलची जी आमची तळमळ आहे, तुम्हाला मत देता येत नाही म्हणून तुम्ही मेलात तरी चालेल, ही भूमिका हा दळबद्रीपणा शिवसेना नाही कधी करणार. आणि म्हणून मराठीचं प्रेम खरं कोणाला आहे, मराठीचं हित खरं कशात आहे, हे आता मराठी माणसाला कळलंय. गेल्या 5 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होतीच, कारण नवीन एखादी गोष्ट आल्यानंतर आकर्षण करायची असू शकतं, पण ते खरं काय सत्य स्वरूप कळल्यानंतर, मी जसं सांगितलं ना की मोठमोठ्या घोषणा करायच्या, 75 लाख झाडं कुठे लावल्या, 27 लाख बेकारांना नोकऱ्या, शिवउद्योग सेना काढली ना, किती लोकांकडनं पैसे घेतले आणि किती लोकांना नोकऱ्या दिल्या. बरं तुमच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी मायकेल जॅक्सनला सुद्धा आम्ही नाचवायला दिलं नाही इकडे. मग कुठे अडवलं त्याला? भारतीय विद्यार्थी सेना त्याच्या ताब्यात दिली होती ना, किती विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. तर जे बोलतो ते करतो अशी शिवसेना आहे. मी इथेच थांबतो. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास जबर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक आम्ही लढणार आहोत, पण त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलंय मनसेबरोबर जाण्याची गरज लागणार नाही, पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली तर तुम्ही ऐका, तुम्ही हे म्हणालाय, तुम्ही आता काय काय बोललं, मी सगळ्याला नाही 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 बोलत गेलो. नाही तुम्ही असं म्हणालाय. एक मिनिट. आता गेल्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी मला खलनायक म्हणून रंगून ठेवला होता, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला खलनायकाची भूमिका मी का करू? तुम्ही नायक व्हा. नायक मी आहे. तुम्ही हे म्हणालाय की शिवसेना प्रमुखांनी इच्छा व्यक्त केली, तर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला तुमचा आक्षेप नाहीये, बरोबर आहे ना? ठीक आहे ना, पण त्यांची इच्छा, आपली इच्छा त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. आपली इच्छा त्यांच्यावरती लादू नका. माझी इच्छा नाहीये,
पत्रकार पण म्हणून मला माझी एक काही कळत इच्छाच नाही, नसते. पण तुमचं मला एक कळत नाही, शिवसेनेवरती एवढा राग काय हो? शिवसेनेवर माझं प्रेम आहे. नाही ना, मग एवढं राग का? आम्ही माझं एकत्र यावं असं शिवसेनेवर तुम्हाला का प्रेम आहे. वाटतं? म्हणून म्हणजे तुम्ही या रागापोटी आम्ही एकत्र आलं पाहिजे असं का बोलतात? मी रागापोटी बोलत नाही, मी प्रेमापोटी बोलतोय. भविष्यात काय राजकारण म्हणजे होईल? एवढं रागावू नका हो आमच्यावर. नाही, तुम्हाला असं वाटतं का तुमचं अहित होणार आहे म्हणून? नाही, म्हणजे मला तेच कळतं, तुमचा राग मला स्पष्ट दिसतोय. तुम्ही सतत एकत्र या, एकत्र माझा सांगताय. तुमच्यावर राग नाही, माझं म्हणून तुमच्यावर मी बोललो प्रेम ना. आहे, माझं मनसेवर प्रेम आहे, माझं सर्व राजकीय पक्षांवर प्रेम तुम्ही आहे. कारण सत्यावरती रोज प्रेम तुम्ही करा. माझ्याशी येऊन बोलता. तुम्ही बघा, माझं सत्तेवरती प्रेम नाही, तसंच तुमचंही नाहीये. आपण सत्यावरती प्रेम करूया. जे सत्य आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आज मी जे तुम्हाला दाखवलं की आमच्यावरती कुठेही तिकीट देताना पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप कोणी केलेला नाही, जो उघड उघड तिकडे झालेला आहे. तर अशी जी वृत्ती जी समजा आता गेलेली असेल, ती परत आम्ही घेऊन शिवसेना का अडचणीत टाकू? मी अगदी मी तुमच्या मताचा आदर करतो. सत्यावर प्रेम करा, सत्तेवर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतायत. भविष्य काळाच्या पोटामध्ये काय सत्य दडलंय आज मला माहित नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.